या रणजित दादा या समोर खुर्ची करून सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना नमस्कार। आज राज्याचे विरोधी पक्षनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघ या दोन विधान परिषदेच्या जागांसाठी होणाऱ्या प्रचाराच्या निमित्तानं पुण्यामध्ये आले। मी त्यांचं पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो। आपल्या सर्वांशी ते आज संवाद साधणार आहेत। यावेळी उमेदवार संग्रामजी देशमुख, महापौर मुरलीधर मोहोळ, हर्षवर्धनजी पाटील, माधुरीताई मिसाळ, दिलीपजी कांबळे, राहुल कुल, योगेश सागरजी, सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत। मी देवेंद्रजींना विनंती करतो की आपण सर्वांशी संवाद साधावा। पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत। पदवीधर मतदारसंघामध्ये संग्राम देशमुख यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे। मी 3 जिल्ह्यांचा दौरा या 2 दिवसांमध्ये केला आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद संग्राम देशमुख यांना आणि भारतीय जनता पक्षाला मला पाहायला मिळाला। विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगली नोंदणी केली आहे। आज सकाळी मी पिंपरी चिंचवडला होतो, आता पुण्यामध्ये आहे आणि एकूणच सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत उत्साहाने कामाला लागले आहेत। सरकारच्या संदर्भात एक मोठा असंतोष हा आम्हाला बघायला मिळतोय आणि तो असंतोष संघटित होऊन पदवीधर हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील अशा प्रकारची खात्री आम्हाला दिसते आहे। त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच आमचे उमेदवार संग्राम देशमुख हे विजयी होतील असा विश्वास आम्हाला वाटतो। पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघामध्ये जितेंद्र पवार सर हे शिक्षक परिषदेचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्ण समर्थन दिलं आहे। यापूर्वी 2008 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने शिक्षक परिषदेने जागा जिंकली होती। 14ला ते जिंकू शकले नाहीत, पण आता जो काही प्रतिसाद शिक्षकांमध्येही या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्या प्रकारे टप्पा अनुदानामध्ये आमच्या सरकारने 2दा निर्णय घेऊन दुसरा निर्णय म्हणजे 40% हा लागू करायला या सरकारने जो काही वेळकाढूपणा केला आणि त्यातनं शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भात इफेक्टिव्ह डेट बदलली, त्याचाही रोष शिक्षकांमध्ये
मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाला। एकूणच कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारची निष्क्रियता, दिलेले आश्वासनं पूर्ण न करणं, मग ग्रामीण भागामध्ये मी गेलो असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर झालेलं जे काही नुकसान आहे, 50,000 रुपये 25,000 रुपये सोडून द्या, पण घोषित केलेली नुकसान भरपाई ही देखील मिळालेली नाही। आणि अनेक ठिकाणी तर मला आश्चर्य वाटलं की ज्यावेळेस काही निवेदनं प्राप्त झाले की तिथे पंचनामे देखील झालेले नाहीत। त्यासोबत विजेच्या सवलतीच्या संदर्भात जे घुमजाव या सरकारने केलाय, सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही आणि त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता ही भरडली जाते। केवळ कामांना स्थगिती देणं, आता सरकारचं 1 वर्ष पूर्ण होईल, पण या सरकारची कुठली उपलब्धी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आणि कोरोनाच्या संदर्भात तर ज्या प्रकारे एकूणच सरकारचे एफर्ट्स राहिले आहेत, कोरोनाच्या विविध कामांमध्ये आणि खरेद्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, या सगळ्या गोष्टी आता पुढे येत आहेत। आणि म्हणून मला विश्वास आहे की या सरकार संदर्भातला रोष या निवडणुकीच्या माध्यमातून मतदार निश्चितपणे दाखवतील आणि विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये आम्हाला मोठं यश मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो। प्रताप सरनाईकांवर ज्या पद्धतीने कारवाई केली आहे, संजय राऊतांनी सांगितलं की आमच्याकडे पण काही यादी आहे भाजपमधल्या लोकांची। मी कालच संजय राऊतांना आव्हान दिलं होतं की तुमची यादी पाठवा। आज त्यांनी सांगितलं ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर पाठवतो, आम्ही वाट पाहतोय। क्वारंटाईन झाले ही पळवट म्हणायची काय, कारण काल ते राऊतांना भेटले नाही, आज म्हणतात की मी दिल्लीवरून आल्यामुळे क्वारंटाईन झालो। असं आहे, आता हा मुद्दा ईडीचा आणि प्रताप सरनाईकांचा आहे। एजन्सी त्या ठिकाणी काम करते, त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्याच्या आधारावर ते काम करतील। खरं तर योग्य हेच ठरलं असतं की त्यांनी एजन्सी समोर जाऊन जे काही त्यांची बाजू आहे ती मांडायला पाहिजे होती, परंतु हे खरंच आहे की ते सामनाच्या ऑफिसला गेले, ते इंटरव्ह्यू देत आहेत, पण ते ईडी समोर जात नाही आहे। या संदर्भात एजन्सीला जी योग्य वाटेल ते कारवाई करते। पण तुमचं सरकार असताना प्रताप सरनाईक तुमच्यासोबत होते शिवसेना, तेव्हा बरं कारवाई का करता येत नाही? तेव्हा काय वेगळं चित्र होतं? असं आहे की जेव्हा एजन्सीजकडे पुरावे असतात तेव्हाच एजन्सी कारवाई करते। ते जर आज आले तर काल कशी कारवाई होईल? आजच होईल। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे तक्रार केली की भाजप कोरोना काळात राजकारण करते, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? चला, आनंद आहे आम्हाला की किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरतं तरी आमच्या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली। अन्यथा आम्ही इतके पत्र पाठवले, चांगले व्हॅलिड सजेशन दिले, एकाही पत्राला त्यांनी उत्तर दिलं नाही, एकाही सजेशनवर कारवाई झाली नाही। विरोधकांना कुठे विश्वासात घ्यायचं नाही ही भूमिका त्यांनी ठेवली। कधीही एक बैठक देखील बोलवली नाही। अगदी सुरुवातीला एक बैठक त्यांनी बोलवली होती ज्याच्यामध्ये ते स्वतः व्हीसीवर होते, आम्ही सगळे त्या बैठकीत हजर होतो। याच्या व्यतिरिक्त एका बैठकीलाही त्यांनी विरोधकांना बोलवलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये जर सरकार निर्णय घेणार नसेल, सरकार मनमानी कारभार करणार असेल, सरकार भ्रष्टाचार करणार असेल, कोरोनात भ्रष्टाचार होणार असेल, तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही चूप बसू शकत नाही। जनतेची आमच्याकडनं अपेक्षा आहे की
त्यांचे जे दुःख आहे ते मांडले गेले पाहिजेत. आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून तेच मांडतो आहोत. 11वीचे ऍडमिशन सुरू झाले पण त्यात मराठा आरक्षणात ईबीसीचं सरळ खुल्या वर्गातनं सांगितलं. मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसतो कारण त्यांना काहीच मिळालेलं नाही. मी त्याची माहिती आत्ता घेतोय कारण 2 प्रकारचे वर्जन मला पाहायला मिळाले. एक EWS लागू केलं असं मला काही लोकांनी सांगितलं आणि काहींनी सांगितलं की खुल्या प्रवर्गात जायला सांगितलं. त्यामुळे माझ्याकडे काही निवेदनही आत्ता प्राप्त झाले जस्ट तुमच्याकडे आत येताना की अधिसंख्य पद निर्माण करून आपल्याला हे करता येईल असं एक मराठा समाजाने आत्ताच मला बिलकुल या गेटवरच एक निवेदन दिलंय आणि त्यांनीच मला काही ब्रीफिंग देखील केलंय. मी आता त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल. तर पण मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया करू नका अशी एका विशिष्ट वर्गाची भूमिका आहे. पण तुम्हाला ती भूमिका योग्य वाटते का? कारण एका विशिष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा एका विशिष्ट वर्गासाठी संपूर्ण इतरांची अडवणूक होतीये असं वाटत नाही का? नाही, असं आहे की ही प्रक्रिया काही नेहमी करता तर थांबवता येणार नाही. सरकारने वेळ काढू धोरण केलं. आपण बघा, एक तर जे काही कायदे आरक्षणाचे झाले त्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये 2च कायदे टिकले, एक तमिळनाडूचा आणि दुसरा महाराष्ट्राचा. तमिळनाडूचा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तो घटनापीठाकडे पाठवला पण स्थगिती दिली नाही. महाराष्ट्राचा कायदा मात्र घटनापीठाकडे जाताना त्याला स्थगिती मिळाली. ती स्थगिती उचलण्याकरता जी काही कारवाई करायला पाहिजे होती आपण बघा कसा वेळ काढू धोरण या ठिकाणी सरकारने केलं. पहिल्यांदा सरकारला माहिती होतं की ज्या बेंचने स्थगिती दिली आहे तो बेंच कधी स्थगिती उचलू शकत नाही कारण त्यांचा अंतिम निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि त्यात त्यांनी सांगितलं आहे की आता हे संविधान पीठाकडे पाठवा, कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पाठवा. तरी देखील त्यांच्याच पुढे त्या ठिकाणी पुन्हा अर्ज केला आणि 1 महिना सरकारने काहीच केलं नाही. आणि मग अर्जाची जी तारीख होती त्या तारखेच्या 2 दिवस आधी सरकार पुन्हा अर्ज करतं की आम्हाला यांच्या पुढे करायचं नाही आणि आता संविधान पीठ गठीत करा. आणि आजही सरकारच्या वतीनं वेळ काढू धोरण चाललेलं आहे आणि या सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे सगळेच विद्यार्थी, केवळ मराठा समाजाचे नाही, सगळेच विद्यार्थी भरडले गेले. कारण आतापर्यंत त्या ठिकाणी ऍडमिशन्स थांबवून ठेवल्या. आता या ऍडमिशन्स सदा सर्व काळ थांबवता येत नाही. त्यामुळे यात 100% सरकारचा दोष आहे. सरकारने जे काही वेळ काढू धोरण केलं त्या धोरणामुळे आज कुठलाही निर्णय त्या ठिकाणी येऊ शकला नाही. मराठा समाजावर अन्याय झाला पण आता इतर समाजावरही अन्याय करता येत नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागेल. ती झाली आहे पण ती झालेली असताना मराठा समाजाला कुठे सामावून घेता येईल असा विचार देखील सरकारला करावा लागेल. कंगना राणावत असेल किंवा अर्णब गोस्वामी असेल किंवा आता प्रताप सरनाईकांचा विषय असेल, केंद्रीय यंत्रणांचा उपयोग या पद्धतीने केला जातोय असा आरोप या निमित्तानं संजय राऊतांनी केलाय. या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण लगेच हा विषय मराठी विरुद्ध मराठी किंवा मराठी अस्मितेचा केला जातोय. तर याच्यामध्ये भाजपाची इमेज ही महाराष्ट्र द्रोही किंवा मराठी माणसाच्या विरोधातली अशी बनवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं होत आहे. तर भाजप म्हणून याचं नुकसान किती होऊ शकतं आणि आपण काय काउंटर करू शकतो? याला जोडूनच संजय राऊत असं म्हणाले की भाजपच्या 120 नेत्यांची यादी जी आहे ती ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतोय, राज्यात आमचं सरकार आहे. त्याचं उत्तर मी आधीच दिलं आहे की आम्ही वाटच पाहतोय. त्यांनी जरूर पाठवावी यादी. आणि कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. यांच्यावर आरोप केले की महाराष्ट्रद्रोही, यांनी भ्रष्टाचार करायचा आणि यांच्यावर भ्रष्टाचार बाहेर काढला तर बाहेर काढणारे महाराष्ट्रद्रोही. यांच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही सगळेच महाराष्ट्रातले आहोत. आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेकरता काम केलेलं आहे. 5 वर्ष आमचं सरकार होतं. आमच्या सरकारने 5 वर्षात महाराष्ट्राला 1 क्रमांकाचं राज्य देशामध्ये आम्ही नेलं आणि मला अभिमान आहे की आम्ही मुख्यमंत्री असताना सर्व काउंटवर गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढे गेलं. याचा मला अभिमान आहे. मी मुख्यमंत्री असताना ते गेलाय. गुजरातपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आली, गुजरातपेक्षा जास्त इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आल्या, सर्व प्रकारची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं. जनतेला सगळं समजतं.
आणि म्हणूनच जनता आमच्या पाठीशी आहे. आणि एक गोष्ट अजून मी सांगतो, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे महाराष्ट्र नाही आहे. मुंबई बँकेची चौकशी संदर्भात प्रवीण दरेकरांना चौकशीचे परत आदेश दिलेत. ईडीच्या चौकशीनंतर परत हे सगळं प्रकार असं सुरू झालं असं वाटतं का तुम्हाला? नाही, एखाद्या एजन्सीने चौकशी केली तर कुठला तरी ग्रह, पूर्वग्रह दूषित, आणि मग ही चौकशी काय फार प्रेमाने केली आहे का? त्यांचं काय दरेकरांवर विशेष प्रेम आहे म्हणून केली आहे? काही फरक पडत नाही. दोनदा चौकशी ते यापूर्वी करून चुकल्या, तिसऱ्यांदा चौकशी करतील, चौथ्यांदा करतील, अजून चुकीचा रिपोर्ट देतील तर आम्ही कोर्टात जाऊन लढू. काय त्याला अडचण आहे? रावसाहेबांच्या स्टेटमेंटवर दोनदा उत्तर दिलं आहे. ते तुम्ही त्यांना विचारा. असं कोणी केलंय? चला, म्हणजे जयंतरावनी पराभव मान्य केला. असं आहे की इथे ईव्हीएम नाही आहे. त्यांना हे माहिती आहे की इथे जर आपण पराभूत झालो तर ईव्हीएम वर दोष देता येत नाही, म्हणून ही याला म्हणतात कव्हर फायरिंग. म्हणजे आधीच कव्हर फायरिंग करून ठेवायचं. पराजय डोळ्यासमोर दिसतोय, या मतदारसंघात बोगस वोटिंग होईल, बोगस नोंदणी होईल कशी? कारण खरं म्हणजे इतकी कठीण नोंदणी आहे, इतक्या गोष्टी घेतात. आम्ही तर अनेकदा इलेक्शन कमिशनला सांगितलं, तुम्ही करा बाबा, ही नोंदणी किती कठीण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पराभव समोर दिसला की एकतर ईव्हीएम दिसते, नाहीतर आता बोगस नोंदणी दिसायला लागली. अजित पवार आज सकाळी म्हणाले की 105 आमदार निवडून येऊन सुद्धा सत्ता नाही, म्हणून हेच खरं दुखणं आहे भाजपचं. आणि त्यात बोलताना असं म्हणाले की ते म्हणून काही ना काही कांड्या पेटवतात. अजित पवारांचं नेमकं दुखणं काय त्याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मी त्याच्यावर बोलणार नाही. आहेत, काय काळजी नको करू. सगळे मित्रपक्ष आहेत, आमच्या सगळ्या सभांमध्ये आमचे मित्रपक्ष आहेत. मी मराठवाड्यात होतो, तिकडे आमचे मित्रपक्ष होते, मी इकडे आहे, तिकडे मित्रपक्ष आहेत, सगळीकडे मित्रपक्ष आहेत. कोणी दिली आहे? मला माहित नाही, कल्पना नाही. राज्यामध्ये विशेषण जे त्या पद्धतीने दिली जात आहे, वेगवेगळ्या नावांनी राजकीय पुढाऱ्यांना संबोधलं जात आहे, तर हे वेगळ्या दिशेला जात आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की महाराष्ट्राने नेहमीच एक राजकारणाचा स्तर ठेवला आहे. निवडणुकीच्या काळात ठीक आहे, या गोष्टी होत असतात. एकमेकाच्या विरुद्ध कधी कधी बोललं जातं, एखाद वेळेस टोकाचंही बोललं जातं, पण अन्यथा महाराष्ट्रामध्ये आपण एक नेहमी स्तर ठेवतो. आम्ही हाच प्रयत्न करू की आमच्याकडनं तो स्तर राहायला पाहिजे. आणि सगळ्यांकडनं अपेक्षा आमची हीच आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जो काही एक राजकारणाचा वरचा स्तर अनेक वर्ष कायम ठेवलाय, तसाच तो राहायला पाहिजे. शरद पवार हे छोटे नेते आहेत असं वक्तव्य केल्यानंतर हा स्तर राखला गेला असं मला वाटतं. त्याच्यावर पूर्ण क्लॅरिफिकेशन एक पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत दादांनी दिलाय. त्यामुळे आमच्याकरता आता तो विषय संपला आहे. सर, राज्यामध्ये पुन्हा कोरोना संख्या वाढू लागलेली आहे. लॉकडाऊनच्या दिशेने जाईल ते काय अशी परिस्थिती निर्माण आहे. मात्र सामान्य नागरिक जे आहेत ते आता लॉकडाऊनला विरोध करतात, व्यापारी विरोध करतात. सरकारला तुम्ही एक विरोधी पक्ष म्हणून काय सुचवाल? लॉकडाऊन करणं हा पर्याय आहे का? नाही, मला असं वाटतं की आता तरी सरकारच्या समोर काही लॉकडाऊन करावं अशा प्रकारचा कुठला पर्याय नाहीये, किंवा सरकारने तसं सुतवाचही केलं नाहीये. हे खरं आहे की काही भागांमध्ये आता रुग्ण वाढतायत, पण आपण जसं दिल्लीचं आपण बघितलं की दिल्लीमध्ये पोल्युशन आणि थंडी या दोन्हीचा इफेक्ट आहे असं त्या ठिकाणी बोललं जातं. आपल्या इकडे बराच भाग जो आहे तो थंड भाग आहे, त्यामुळे तिथे काय आता त्याचा नेमका इफेक्ट होतो हे आपल्याला बघावं लागेल. संख्या वाढते, ती स्टेडिली वाढते. म्हणजे मध्यंतरी जेव्हा पीक होता त्यावेळी जशी वाढली तशी काही आता ती वाढताना दिसत नाहीये. सुदैवाने मला असं वाटतं की भविष्यातही तशी वाढू नये असा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार किंवा त्यांना केंद्रात बोलवलं जाणार अशी चर्चा मधूनच येत असते. खरोखर फडणवीसांना या संदर्भात काय वाटतं? खरोखर इच्छुक आहेत की वरच्यांना? अशी चर्चा मी पण ऐकत असतो, माझंही मनोरंजन होतं. जयशंकरराव गायकवाड राष्ट्रवादीत गेलेत, पण जाताना ते टीका पण करून गेलेत त्यांच्या आरोपांवर. नाही, आता जाताना आमची तारीफ करून तर ते जाणारच नाही की नाही, टीका करूनच जातील. आता जयसिंगराव
ठीक आहे, एका काळी फार मोठे नेते होते, चांगले होते, आमच्यासोबत होते, ते अनेक पदांवर त्या काळामध्ये गेले. मुंडे साहेबांनी, महाजन साहेबांनी त्यांना केंद्रीय मंत्रिपदापर्यंत नेलं. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीनंतर पुन्हा आमच्याकडे आले, आमच्याकडनं पुन्हा राष्ट्रवादीत गेले. काही लोक असं असतं की त्यांना समाधान नसतं, त्यामुळे ते इकडे तिकडे जात असतात. ठीक आहे, असमाधानी किती आहेत आपल्याकडे? आता तरी आमच्याकडे कोणी दिसत नाही, तिकडे आहेत काही. यापुरता शपथविधी योग्य वेळी होईल असं तर तो कधी म्हणजे तो दृष्टीपथात काय आहे साधारणपणे? अशा गोष्टी सांगायच्या असतात का मला सांगा? दानवे साहेब मतदारांना सांगत असतात. नाही, तुम्हाला जर त्याचे मुहूर्त पाहिजे असतील तर तुम्ही त्यांनाच विचारा. मी एवढंच सांगतो, पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पडेल 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 असा कुठलाही डोळा लावून बसलेलो नाही. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची आमची भूमिका आहे. मात्र पुन्हा एकदा सांगतो, हे जे काही अनैसर्गिक सरकार आहे हे फार काळ चालू शकत नाही. असं देशाच्या राजकीय इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्याही अशा प्रकारचं अनैसर्गिक सरकार 5 वर्ष 4 वर्ष चाललेलं कधी आपण बघितलेलं नाही. त्यामुळे त्यांना जेवढे दिवस चालवायचं आहे त्यांनी चालवावं. ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी मात्र पर्यायी सरकार आम्ही देऊ. मुलाखत घेणार आहेत, त्याची दुसरी भेट आता काय पुढे कधी घ्यायची वगैरे काय आहे? नाही, ठरवून आम्ही. लाईट बिलाच्या संदर्भात मनसे पण उद्या आंदोलन करते, भाजपचा पण सुरू आहे, तर मनसेची युती आणि भाजपची काय संदर्भात चंद्रकांत दादा परवाच बोलून गेले, असं काय ठरलं का? असं आहे की शेवटी राज्यातले मुद्दे सारखे आहेत आणि जनतेला ज्या मुद्द्यांनी त्रास होतोय, जे मुद्दे जनतेला प्रताडित करतायत ते मुद्दे देखील सारखे आहेत. त्यामुळे जे जे विरोधी पक्षात आहेत त्यांना तर जनतेचा आवाज तिथपर्यंत पोचवावा लागेल. आम्ही पोचवतोय, मनसे पोचवतोय, अजून एखादा पक्ष त्या ठिकाणी पोचवेल. याचा अर्थ आता आम्ही विजेवर आंदोलन करतोय म्हणजे आता युती करायचं ठरलंय वगैरे. मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या भरोश्यावर निवडणुका लढू आणि जिंकू. तर युपीतल्या जिहाद कायद्याचं तुम्ही समर्थन केलं का? म्हणजे महाराष्ट्रातलं एकूण पुरोगामी चळवळ आणि सगळ्या गोष्टी बघता तुम्हाला वाटतं गरज महाराष्ट्रात अशी काही? असं आहे की जिहादचा कायदा प्रतिगामी कसा आहे, म्हणजे आपण म्हणून ते पुरोगामी, महाराष्ट्रात झालं तर पुरोगामी, बाकी गोष्टी. हे पुरोगामी आणि प्रतिगामी हे आपापल्या डेफिनेशन आहे. आणि जिहादच्या संदर्भात, लव जिहादच्या संदर्भात मी काल देखील बोललो की मला आश्चर्य वाटतं ते शिवसेनेचं काय स्ट्रॉंग भूमिका घेतली होती हो शिवसेनेने लव जिहादच्या विरोधात. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अग्रलेख लिहिले, त्याच्या संदर्भात कायदा करा अशी मागणी त्या काळामध्ये केली. हा लव जिहादचा प्रकरण चिरडून टाकलं पाहिजे असं सांगितलं. आता मात्र त्याच्यावर घुम जाव, आता त्यांना ते दिसत नाहीये. त्यामुळे याची उत्तरं आम्हाला विचारण्यापेक्षा कधीतरी त्यांना विचारा. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत 5 वर्ष, तुम्ही स्वतः मानता की महाराष्ट्र पुरोगामी आहे, या कायद्याचा आग्रह का? शिवसेना लवजिहादची विक्टीम आहे का? नाही, ते कुठलं लव आहे ते नंतर सांगतो. चल. अजित पवारांनी परवा एक आरोप केला की भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये सरकार असताना प्रभाग रचना बदलली महापालिकांच्या निवडणुकीवर आणि आता पुन्हा आम्ही ती बदलू आणि सत्ता बदल घडू, तर याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? असं प्रभाग रचना तुम्ही बघा, त्यांचं सरकार असताना त्यांनी 3दा बदलली. त्यांनी त्यांचं 15 वर्षाचं सरकार असताना एकदा 3चा प्रभाग केला, एकदा 2चा प्रभाग केला, एकदा 1चा प्रभाग केला. आम्ही 4चा केला आणि आम्ही लॉजिकली केला. 4चा प्रभाग जर केला तर जे नगरसेवक आरक्षणामुळे अडचणीत येतात, अनेक वर्ष चांगलं काम करून एखादा नगरसेवक त्याचा प्रभाग जर आरक्षणात गेला तर त्याला पुन्हा लढायला त्या ठिकाणी काही मिळत नाही. 4च्या प्रभागामुळे कुठल्याही नगरसेवकावर अन्याय होत नाही, महिलांवरही होत नाही, पुरुषांवरही होत नाही, कारण सर्व प्रकारचं आरक्षण या 4 मध्ये ऍडजस्ट होतं. त्यामुळे ऍटलिस्ट त्याचा जो जुना भाग आहे त्यातला काही ना काही भाग आल्यामुळे त्याला त्या ठिकाणी लढता येतं. आणि म्हणून जे चांगलं काम करणारे आहेत त्या लोकांना लढता यावं असं लॉजिक लावून आम्ही त्या ठिकाणी 4चा केला होता. या सरकारला जे करायचं आहे करा. प्रभाग रचना बदलल्याने निवडणुका जिंकता येतात आणि हारतात असं नाहीये. बदलल्या तरी आम्ही जिंकू. चला, धन्यवाद.
सर्व पत्रकार बांधवांचे आभार. सर्वांना विनंती, आपण चहा आणि नाश्ता घेऊन घ्यावा. एक तास बोलल्यावर काय पाहिजे.